आमचे सन्मित्र युवा उद्योजक गणेश महादेव बागल यांचं शुभागमन या कार्यस्थळी झालेलं आहे। त्यांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतोय। क्षेत्र कोणतंही असो, गावाशी नातं नेहमीच बांधिलकीचं राहिलेलं आहे आणि नेहमीच शिक्षण क्षेत्रात त्यांचं भरीव असं योगदान या ठिकाणी निश्चितच राहिलेलं आहे। ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची आपण या ठिकाणी प्रकट मुलाखत घेतोय। गणेशराव, काय वाटतं या बाजाराच्या निमित्तानं आज आपण खाद्यपदार्थ जे खाद्य भ्रमंती करत आलेला आहात, खाद्याचा आस्वाद घेत आहात, अवश्य घ्या। ताजा पदार्थ आहे आणि कन्यारत्न सोबत आपल्या सोबत आहे। बाजारला खास कन्याला घेऊन आलेला आहात, आनंद वाटतोय। गणेशराव, काय आपली मनीषा आहे, काय इच्छा आकांक्षा आहेत बाजाराच्या निमित्तानं? अगोदर आनंद घ्या त्याचा। आज या ठिकाणी जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने जो बाजार भरवण्यात आला आहे, खरं तर बालचमूकडून काही वस्तू खरेदी करताना एक आनंदाची बाब आहे। आज ही लहान मुलं आपल्याला एक व्यावहारिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा यासाठी ज्या पद्धतीनं आज जिल्हा परिषदेच्या बाजाराचं आयोजन करण्यात आलं आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे। याकरता पालकांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन या बालचमूकडून उत्साहानं खरेदी करून त्यांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे। आज मी स्वतः माझ्या मुलीसहित आज पालक मिटिंग असतानाही शाळेत, आज जिल्हा परिषद शाळेत एक पिशवी घेऊन येऊन स्वतः मी आज या ठिकाणी खरेदी करत आहे। आनंदाची गोष्ट आहे, कारण आनंद मानण्याचा असतो। आज आपण या ठिकाणी आपल्या कन्यारत्नाला घेऊन अशा भव्य आणि दिव्य या ठिकाणी बाजाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहात। आपलं पुन्हाच एकदा मी मनस्वी स्वागत करतोय। या बाजाराच्या निमित्तानं या गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती सुनंदा शिवाजी बागल हेही या ठिकाणी हिरिरीने या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचंही मी मनस्वी या ठिकाणी स्वागत करतोय। एकच लगबग झालेली आहे, खाद्यपदार्थाची भ्रमंती चांगल्या प्रकारची झाल्यामुळं त्या ठिकाणी गर्दी चांगली खेचत आहे। विविध खाद्यपदार्थ दालच्या राईसनं गेल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली होती। सरासरी 5,000च्या जवळपास दालच्या राईस गेलेला होता, तर त्यांचंही रेकॉर्ड यावर्षी ब्रेक व्हावं, कारण त्याच्यात आज भरपूर स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळं विक्री ही भरपूर होणार आहे। वेगवेगळ्या या ठिकाणी भागातून आलेली ही पालक मंडळी आहेत, त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय। जे नवीन पालक आहेत त्यांचाही आनंद या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे। माजी विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आजच्या या बाजाराच्या निमित्तानं येत आहेत आणि त्यांच्या खरेदी करण्यामागचा मानस खूपच छान दिसून येतोय। भव्य आणि दिव्य